नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड दर्शन होऊन परतताना टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेल झाल्याने पुनाडे घाटात अपघात, 18 प्रवाशांपैकी 3 जखमी। रायगड दर्शन घेऊन परत जाताना अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला रायगड जवळील पुनाडे घाटात अवघड वळणावर टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेल झाल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात यामधून प्रवास करणाऱ्या 18 प्रवाशांपैकी 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत। त्यातील 3घांना माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। अहिल्यानगर येथून MH12 MH 6763 या क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून 18 शिवभक्त रायगड किल्ला पाहण्यासाठी आले होते। रायगड किल्ला पाहून झाल्यानंतर सायंकाळी ते परतीच्या प्रवासात माणगाव मार्गे पुण्याकडे जात असताना रायगड माणगाव रस्त्यावरील पुनाडे घाटात अवघड वळणावर टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने चालकाला गाडीवरचा वेग नियंत्रणात आणणे अशक्य झाल्याने हा टेम्पो उलटा झाला। सुदैवाने यातून प्रवास करणाऱ्या 5 प्रवासी जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे। त्यामधील राहुल नागरे, अमोल फडतरे, आसाराम तोगे या 3 शिवभक्तांना पुढील उपचारासाठी माणगाव येथे हलवण्यात आल्याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मोरे यांनी सांगितले। इतर शिवभक्तांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किरकोळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेचे वृत्त कळताच किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख तसेच शिराज सय्यद व किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी यांनी टेम्पो ट्रॅव्हलरमधील शिवभक्तांच्या उपचारासाठी तातडीने धाव घेऊन त्यांना मदत केली। तसेच रात्रीचा अंधार असल्याने व या शिवभक्तांना जेवण, चहा, नाश्ता याची मदत करण्याचे काम किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, माणगाव।